ही निवडणूक जी बोल ती अश्विनी बाटली बाजूला काढ. हे चला चला अगोदरच उशीर झालाय. येईल विलास एक 10 मिनिटांनी फोन करतो. 10 मिनिटांनी फोन करतो. रवी मतदान परवा झालं. कालचा दिवस मला वाटतं तू काहीतरी काही कट्ट्यांवरती जाऊन आला. आज या कट्ट्यावरती आला. कसं वाटतंय? बघा आजची ही जी निवडणूक झाली तर ही कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली, कुठल्या भावनेवरची नाही झाली. ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गणितं होताना दिसत नाहीत. हे सगळं आपण बघितलं. आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली, उद्धव साहेबांच्या आजूबाजूला झाल्या, परत पवार साहेबांच्या झाल्या, आंबेडकर साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीसांची झाली, राज साहेबांची झाली. सगळ्यांचे मुद्दे एक विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती. आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली ही कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतो. या निवडणुकीमध्ये कुणी विकास केला कुणी केला ना हा आता मतपेटीत बंद झाला आहे. आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं. आणि पुणेकर सुद्ध आहेत. आणि तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं आहे ना आहे ना. पण मी समजून शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं. पण मी ते बी स्वीकारलं, कारण शेवटी ते माझ्या परिवारावर आली सगळी निवडणूक. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला. पण मी तो त्रास सहन केला, कारण म्हटलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं, लढायचं असतं. त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं. पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला लय मोठा त्रास झाला. आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं दिली, पण मी त्याला उत्तर दिलं नाही. पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं. म्हणजे माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जी काही लोकांनी केलं ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. पण मोठा प्रचंड त्रास झाला. पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लढवल्या, पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही. पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं. पण होऊ द्या, मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही. माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात, किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो. मी काय गमवायलाच आलो नाही, जे आले ते मी मिळवायला आलो. आणि तुम्हाला हळूहळू कळण कसं माझं नुकसान झालं. मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही. पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या, माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला. हे आज मी कालपर्यंत नाही बोललो, पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलवले मोकळ्या टाकल्या गप्पा आहेत. पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजेत. आणि हे करत असताना मी माझं जो का आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन, ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आणेन. आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले, जे काय आता मतपेटीत आहेत, जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारा. शेवटी माझी 10वी निवडणूक आहे. मी विजय बी बघितला आणि पराजय बी बघितला आहे. त्यामुळे मला जे हार जीत ह्याचा मला विषय नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही. हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका 2 दिवसाच्या निवडणुकीमुळे समोरचं घर जळताना बघणार नाही मी. अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली.
आणि ते मी त्यांना बी आनंदाने स्वीकारले, पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही. तात्या तुझा काय अनुभव? माझ्यासाठी ही निवडणूक इकडे 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 सर. रवी नाही नाही रवी इकडे सर. सर मला वाटतं एवढी मोठी लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी खूप काही शिकून गेली. मी एकाकी लढलो, परंतु मी कधी थांबलो नाही. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत सातत्याने मी प्रचारामध्ये होतो. आणि मला वाटतं की सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर मी या यंत्रणेमध्ये केला. कोपरा सभा असतील, माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 96 कोपरा सभा झाल्या. आणि या 96 कोपरा सभेमध्ये रोज माझ्या 18 कोपरा सभा होत्या त्या लाईव्हमध्ये. मी एका ठिकाणी एका मतदारसंघात मी 3 कोपरा सभा घ्यायचो, परंतु त्या पाहताना रोज 18 कोपरा सभा माझ्या चालू होत्या. आणि 7-8 दिवसाच्या या 7 ते 8 दिवस माझ्या या सगळ्या कोपरा सभा झाल्या. आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली, ही विकासाची कामं मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी सांगत होतो की मला निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्थानिक लेवलच्या मुद्द्यांवरती लढणार, पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार. आणि मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्त्व दिलं नाही. आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे, मी शेवटच्या टोकापर्यंत अगदी वडगाव शिंदे असेल, मांजरी असेल, लोगाव असेल, फुलेवाडी असेल, ह्या भागामध्ये मला वाटत नाही की कोण पोचलं असेल. त्या भागामध्ये मी पोचलो. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोक माझी वाट बघत होते. विशेषतः मला वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिलं, जे माझ्या पूर्वश्रेणीच्या पक्षामध्ये सुद्धा मला कधी मिळालं नाही. म्हणजे 18-20 वर्ष जिथे मी राहिलो, मला आनंद वाटला. त्या ठिकाणी जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं 32 दिवसामध्ये मला वंचितमध्ये मिळालं. लोकांनी अक्षरशः संसद में मिलेंगे विशेष म्हणजे मला असं म्हणाले. 1500 रुपये सुद्धा मला पैसे पाकिटाची सगळी पाकिटं जपून ठेवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं लोक सांगायची की आप वोट भी देंगे, नोट भी देंगे, मला म्हणाले. त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी मला चांगले पैसे दिले. मला ते मी त्या पैशातूनच ससून हॉस्पिटलमध्ये मी 5 व्हीलचेअर आणि 5 स्ट्रेचर संजय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस होता त्या दिवशी दिला. आणि एकंदर स्वतःचं मतदान नसताना ही लढवलेली निवडणूक ही माझ्यासाठी खूप मोठा अनुभव घेऊन आली. कारण आत्तापर्यंतच्या 3 महानगरपालिका, 2 विधानसभा त्या मी स्वतःच्या मतदारसंघात लढवल्या. परंतु आता मी बाहेरून कात्रज भागातून इकडे येत होतो. रोजच्या रोज जी यंत्रणा राबवत होतो, या सगळ्या यंत्रणेवरती कुठली कमर्शियल यंत्रणा राबवली नाही. अगदी स्वतःच्या फेसबुकच्या पोस्टसुद्धा मी स्वतःच ट्रेडिंग करत होतो. त्यामुळे मला वाटतं की हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. आणि एकंदर जे मी 4 विधानसभा कॉन्सन्ट्रेट केल्या होत्या, त्याच्यामध्ये मग कॅन्टोन्मेंट असेल, वडगाव शिरी असेल, छत्रपती शिवाजीनगर, पर्वती, 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं मतदान मला होईल. माझा अंदाज साधारण 4 लाखाच्या आसपास शहरामध्ये आत्ता या लोकसभेला घेऊ शकतो. त्यामुळे मला खात्री आहे पुणेकरांनी यावेळेस खऱ्या अर्थानं कुठल्याही विषयाला महत्त्व न देता विकासाला महत्त्व दिले. आणि स्थानिक लेवलच्या मला वाटतं की मी जर स्थानिक लेवलचा प्रचार हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला नसता तर कदाचित ही निवडणूक अयोध्येपर्यंत गेली असती, 370ला गेली असती, CIAला गेली असती. परंतु स्थानिक लेवलला आम्ही उतरल्यामुळं इकडं अगदी शेवटच्या दिवशीची माझी कोपरा सभाची कुसाळची अवकाश झाली. अगदी 5:30 वाजून गेले तरीसुद्धा फडणवीस साहेबांना तिकडे सभा घ्यावी लागली. राजसाहेब इकडं सभा घेतली, मोदी साहेब सभा घेतली, सगळ्यांनी मोठ्या लोकांनी इकडे सभा घेतल्या. मला वाटतं की त्यासाठी कारणीभूत वंचित बहुजन ठरले. आम्ही जर या निवडणुकीमध्ये नसतो तर पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने जी काही वर्गणी केली होती की आम्ही एकतर्फी मारणार, 100% त्यांनी एकतर्फीच्या दिशेने ती निवडणूक नेली असती. परंतु तसं काय होणार नाही. जो कोणी या निवडणुकीमध्ये विजयी होईल, मग मी असेल, भाऊ असेल किंवा अण्णा असेल, 20-25 हजाराच्या पलीकडे कुणीही जाणार नाही. जो विनिंग जो होता पूर्वी 3 लाख 3.5 लाख असा काही होऊ शकत नाही आहे. तो विनिंग हा फक्त 25 ते 30 हजाराच्या आतमध्ये जो कोणी असेल तिघांमधला तो 25-30 हजाराचाच विनिंग असू शकेल.
हे माझा अंदाज. काय आणखीन नाही कशा करता उमेदवार आले तो उमेदवारांनी दिलता ना. आपण प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना काय हे दिले का, पॉवर बॅटरी दिली का? असं नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही भाजपला पुढे करता असं कसं होईल? नाही ना. नाही आले तर आम्ही काय येडे आहेत का इथे येऊन बसायला? आम्ही पण वेळ काढली ना, आमची पण कामं आहेत. प्रत्येक वेळेस जर तुम्ही असंच करताल त्यांना पॉवर बॅटरी त्यांना असं नाही चालणार. नाही मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही, पोट बरं का कारण पुणेकर आहे ते. निवडणूक काय होईल कशी होईल ती मला मतमोजणी चालू झाली आणि पहिला राऊंड चालू झाला की माझ्या लक्षात येईल की काय ट्रेन चाललाय. नाही आणि आपण निकालाचं जे आहे ना ते आता बंद झालेलं आहे. या दोघांना कसं वाटली निवडणूक आणि ह्याच्यामध्ये मला मी पहिल्यांदा सांगतो की काँग्रेस पक्षाचे मी आभार मानन, कारण राहुल गांधींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्यापर्यंत जायला लोक तडफडतात आणि मला खांद्यावर हात ठेवला. आणि ज्या वेळेला राहुल गांधी आले आणि मी पुढे आलो आणि लोक ज्या पद्धतीने जल्लोष करत होते तेव्हा राहुल गांधी म्हणले आपण संसदेत भेटू. संसदेत भेटू म्हणले. म्हणजे निवडणुका पेटीमध्ये मध्ये वारजाला सभा झाली, उद्धव साहेबांनी बोलवलं दंगेकर, तर ते इतकं प्रचंड लोकांमध्ये त्याचं आकर्षण झालं आणि सुप्रियाताईंनी दंडाला धरून ओढत मला साहेबांपर्यंत नेलं. म्हणजे आयुष्यातला क्षण मोठा आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले आपण नगरसेवक होईल का हे वाटत नव्हतं कधी. नगरसेवक झालो, आमदार झालो, आता लोकसभेचा उमेदवार झालो. मी जिथनं काल मतदान केलं ज्या शाळेतनं, तो मला एकदम भरून आलं की आपण ह्याच गल्लीत लहानाचा मोठा झालो. ह्या गल्लीमध्ये आपल्याला 30 वर्षापूर्वी कोणी म्हणलं नसतं हा नगरसेवक होईल आणि त्याच गल्लीत मी लोकसभेचं स्वतःला मतदान करतोय. त्याच्यासारखा आनंद जगात कुठला नव्हता. आणि निवडणुका होतील जातील, पण जे आनंद दिला पुणेकरांनी तो प्रचंड दिला. आणि तात्या म्हणले तसे 20-25 मला ते काही कळत नाही, जास्त मला अंदाज येत नाही. पण विषय असा आहे की पुणेकरांनी मतदान व्यवस्थित केलं आणि निकाल पुणेकरांच्या बाजूने देतील असं वाटतंय. आता आमचं काहीच नाही संपलं. आता मी सांगितलं ना मगाशी की मला 32 दिवसामध्ये जे प्रेम वंचितमध्ये मिळालं ते 25 वर्षामध्ये मनसेमध्ये नाही मिळालं. म्हणजे 18 वर्ष मनसे पहिली साथ. म्हणजे मला वाटतं की साहेबांनी भरपूर प्रेम केलं, परंतु पुण्यातल्या लोकांनी माझे कायम पाय खेचण्याचा प्रयत्न केला. भाऊला पण माहिती आहे, भाऊ कोणत्या विषयातनं बाहेर गेले आणि मी सुद्धा कोणत्या विषयातनं बाहेर गेलो. त्यामुळं दोघंही एकाच मार्गाने बाहेर पडलेलो आहे. मला वाटतं की माझा अनुभव तर शहरातल्या लोकांवरचा आहे, जो मी पहिल्यापासून सांगत आलो. आणि मला वाटतं की भविष्यात त्या गोष्टी हिसाब सपकावं कुणाला नाही, प्रत्येकाला. पण आता तुम्ही दोघंही मनसेतून, रवी मनसेतून काँग्रेसमध्ये आला, तू मनसेमधून वंचितमध्ये, आता दोघं या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार ना? मी 100% राहणार. तुझं बाबा ऑन स्टेज मी स्टेटमेंट केलेलं आहे की जोपर्यंत वसंतवर डोळे उघडे असणार तोपर्यंत वंचित सोडणार नाही. तुमचं काँग्रेसचं काय? तुम्ही बघा, मी शिवसेनेत होतो, शिवसेना बरोबर होती माझ्या. मनसेत होतो, मनसे बी माझ्याबरोबर होते. आता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि एक कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलो आहे. शिवसेनेत बी कुटुंब म्हणून. आणि ज्या वेळेला मी पक्ष सोडला त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका नाही केली आणि करणार बी नाही. मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका, वाईट बोलू नका. एक मित्र म्हणून सल्ला दिला, त्यांनी ते त्यांचं ठरवलं. मी पक्षावर नाही टीका केली, मी लोकांवर टीका केली. तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो, कुटुंब राहिलो, एका ताटात खाल्लं, बसलो, उठलो, सुखदुःखाला गेलो, आजही जातो. आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो, काँग्रेसने आमदार केला, काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं. म्हणजे आता कुठलाही माणूस, आता माझं वय बी 54 आहे, अजून एक 7-10 वर्षांनी मी बी काय कार्यकर्ता राहिला असं नाही एका. पण आता काँग्रेस आलबेल आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले आहेत. सर्व समावेशक सगळं राजकारण. आपण पूर्वीबद्दल जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊनच जात होतो. म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजेंडा होता. आणि तोच अजेंडा काँग्रेसमध्ये. आणि आपण बघितलं असेल तर 70 वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या.
एक समजा आज भारतीय जनता पार्टीची सत्ता ती कायम राहणार असं नाही. मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर काळामध्ये असताना मी पडलेली आहे देशामध्ये, तर भारतीय जनता पार्टी कारण हे संविधान हे लोकशाही आहे. उलटी पार्टी होऊ शकते. आज काँग्रेसचे दिवस चालू होतील, भाजपचे राहतील, पुढं भाजपचे होतील, पण काँग्रेस ही देशामध्ये कधी सामनारा पक्ष नाही. हा पायामुळं रुजलेला आहे. अनेक तज्ज्ञ म्हणतात काँग्रेसचे नेते असे आहेत पण मतदार असे ना, तो काँग्रेसला मतं टाकतो. आज तुम्ही कुठे गेलं तर काँग्रेसला मतं आहेत. तुम्ही गेलं तर 50,000 कोथरूडला बी मतं आहेत. म्हणजे असं नाही की मतच नाहीत. आणि कसब्यात गेला तरी मतं आहेत आणि शिवाजीनगरला गेलं तरी काँग्रेसची मतं आहेत. आणि काँग्रेसची मतं फक्त आकार द्यायचं काम कार्यकर्ते करतात. मधल्या काळात जरा मोठी लाट होती, पण आज तुम्ही पहिल्या म्हणलं कुठल्या लाट राहिल्या नाहीत. राज ठाकरेंनी सांगितलं की पलोक्रमा झाला मागच्या वेळेला, त्याच्यावेळेला मोदी होते, पण यावेळेला कुठलीच लाट नाही. यावेळेला जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती, पण ती आता पिटीत आहे. ती पण निवडणुका चांगल्या झाल्या, कुठं वाद झाले नाही शक्यता. पण एक पैशाचा किस्सा सांगतो. मला नितीन कदमनी फोन केला की म्हणजे हे पैसे वाटतात, तुम्ही भाऊ जरा या. आणि मी 2 तास पोहोचलो पोलीस स्टेशनला आणि 2 तास पोलीस स्टेशनला पोहोचलो. तात्याने बी आला सांग फोन, पण तात्याने ते तर 2 तास मी गेलो तर पोलीस तिथं का हालचाल करत. मी गेलो मांडी घालून बसलो आणि मग पोलीस यंत्रणा पळायला लागली. परंतु जमाबंदीचा जे भाजपची लोक तिथं जमून ओरडत होते ना, त्यांच्यावर गुन्हा नाही दाखल झाला माझ्यावर दाखल. जमाबंदी मीच केली आणि भाजपची लोक बी माझ्याबरोबरच, आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदीचा तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण पोलीस कितपत ऐकतात तुम्हाला माहिती आहे. सत्य पण मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती, म्हणजे ते जाऊ द्या तो विषय ना. पण निवडणूक ज्या पद्धतीने होत होती, केसकर साहेब होते, मटकरी होते, आम्ही होतो सभागृहात, पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कुरघोडीचं राजकारण केलं नाही. म्हणजे मी शिवसेना होतो तरी मटकरी साहेब, आम्ही केसकर साहेबांकडं सल्ला विचारायला जायचो, आम्ही छाजेटांकडे जायचो, आम्ही भागव्यांकडे जायचो, आम्ही अनिल भोसलेंकडे जायचो, पण कधी आमच्यामध्ये कुटुता नव्हती. पण या 10 वर्षामध्ये कुरघोडीचं राजकारण चालू आहे. म्हणजे उद्या मी नेहमी म्हणतो केसकर सभागृहात आले की सभागृहात थांबायचं आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या, पण मांडल्यानंतर आम्ही एकत्र ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या आत ते असायचं. इथं सभागृहाच्या बाहेर बी कुटुंबता निर्माण होती, एकमेकाचे वैयक्तिक वार करायला लागले. म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं. अण्णा बी होते काँग्रेसकडं, त्यांना असं वाटलं की एखादा काँग्रेसचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, तर त्याला ते एखादा वाढ जर फोडायचा असेल तर त्याला विचारून फोडायचे की तुला कसा पाहिजे वाढ, त्याचे साक्षीदार आहेत. वाढ एखादा मतदारसंघ फोडायचा तरी ही लोक म्हणायची अरे हा कार्यकर्ता चांगला, ह्याला मदत केली पाहिजे. विरोधक असला तरी तर आज ती परिस्थिती नाही राहिली. आज त्याला चिरफाड कशी होईल, तो उद्ध्वस्त कसा होईल, त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल, असलं राजकारण आता झालेलं आहे. हे मी नेहमी सांगतो. काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं ना, आम्ही शिवसेनेत होतो, बोलून विचारायचे तुला काय अडचण आहे, तुला बजेट नाही का, तुला काय काम करायचं आहे, तुला वैयक्तिक काय अडचण आहे का, हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारलं जायचं आमच्या विरोधकांना. हे आहेत केसकर बी साक्षीदार आहेत. आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण आहे तर आम्ही करतो. इथं जे बजेट आलं तेच कट करायची सुरुवात झाली, उलटच चालू आहे सगळं. म्हणजे असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही. एक ते दुःख वाटतं. हां आम्ही आतापर्यंत जो अनुभवला मला असं वाटतं की आपण एक असंच खेळत आता ठीक आहे निवडणूक झाली याचं आपण विश्लेषण निश्चितपणे करणार. निवडणुकीच्या निकालाचं नाही निवडणुकीला सांगतो जे काय झालं या निवडणुकीत निवडणुकीच्या निकालानंतर आपण प्रत्येकाला जय पराजयाचे विश्लेषण करणार नाही जे पण आणि तुमच्यासारखे लोक त्याची पुस्तक घेऊ शकतात. काहीतरी थोडंसं जरा काही थोडा शिरा काय झालं आता संपलं सगळं. त्यांनी सांगितलं 25,000. मी म्हटलं पेटीत गेला, आता याच्या पुढे काय झालं. दोघांनाही प्रश्न आहे. तुम्ही जवळजवळ 30-32 दिवस प्रचार केला, राजकीय आरोप प्रत्यारोप चालू होतात प्रचाराबद्दल. तुमच्या दोघांचा असा एखादा अनुभव आहे का की जो आठवणीत राहील काही, जर आपण भावस्पर्शी प्रचार करताना मतदारांच्या बाबतीत असा एखादा अनुभव सांगता आला तर? ते सांग. मला वनशिव वस्तीमध्ये असा अनुभव आला, पद्मावतीला, पर्वती विधानसभेमध्ये. आणि मला वाटतं की पहिला दुसरा दिवस होता प्रचाराचा. मी प्रचाराला गेलो आणि वनशिव वस्तीमध्ये एक आजी, मी अजून ते 1000 रुपयाचं फुल ठेवलं.
1000 रुपये तुम्ही मला पाकिटात घालून दिले म्हणजे ते आत्ता माझ्या देवारात ठेवले. निवडणुकीला विचारलं 1000 रुपयाचं पाकिट ते आजी इतकी वयस्कर आजी होती तर तिने बाबा हे 1000 रुपये तुला राहू दे, मी हे पैसे तुला राहू दे. म्हणजे कसले पैसे? म्हणून माझ्याकडनं निवडणुकीसाठी तुला हे 1000 रुपये आणि ते 1000 रुपये आत्ता माझ्या घरी देवाऱ्यामध्ये ठेवलेले. मला वाटतं असे अनेक अनुभव त्याच्यानंतरनं पण आले, पण तो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा होता. ते कारण सुरुवातीला गेल्याच मला काही लोक बोलले पण हम वोट भी देंगे नोट भी देंगे नुसतं बोलण्यापुरतं होतं. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे तिथं सुद्धा मला वंशी वस्तीवरती मला बोलवलं, मी गेलो नाही. मला तिथून फोन आला मी तिकडे गेल्यानंतर मला ते पाकिट निघताना रस्त्यामध्ये मला ते 1000 रुपयाचं पाकिट मिळालं. ते आजीकडे तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात नाही. आता बघा 30 वर्ष झालं मी निवडणुका लढतो आणि प्रत्येक वेळेला अनुभव वेगळा असतात. आमच्या शनिवारपेठेचं एक दातार कुटुंब आहे आणि त्यांचा फोन आला होता निवडणूक कोरोनाच्या काळात आणि भाऊ म्हटले आम्हाला ॲडमिट करून मी तसाच केमला गेलो. केमला गेल्यानंतर ते दातारला ॲडमिट केला. म्हणजे ते पैसे नाही, हे नाही, जागा नाही, ते आपली स्टाईल असतेच. पण मी त्याला तिथनं उचलला केमवरून आणि आमच्या मनपाच्या कॅम्पमध्ये नेला, ॲडमिट केलं. पण ते काम करत असताना त्याच्या आई घरात गेली होती, त्याला ॲडमिट करा. रात्री 2ला त्याचा एक भाऊ आणि मी दोघांनी तिचा आजीचा हे केलं. तर ते कुटुंब रस्त्याने फिरत होतं, नवरा बायको ते कचऱ्याला फिरत होतं. तर थोडं मनाला भावून गेलं की अशी बी लोक या जगात आहेत आणि सकाळी चालतात घरी यावायला यायचं. म्हणजे हे असे लोकांनी लक्षात ठेवलं आपण केलेलं काम. आणि बिबीवाडीमध्ये त्या दातारचा मामा आणि मामी मला भेटले. माझ्याबरोबर आबाई छाजेड होते. त्यांनी रस्त्यावर ताट आणलं वळवायला ताट आणलं आणि त्यांनी सांगितलं की मी दातारचा मामा मामी. आबाई छाजेडच्या हातात त्यांनी पाकिट दिलं की तुम्ही या निवडणुकीत खर्च करा. आबाई छाजेडला द्यायचं या निवडणुकीत तुम्ही खर्च करा आणि त्या माताने ओवळलं. म्हणजे असे अनेक किस्से आहेत. म्हणजे हे काही एक नाही, लाखो किस्से आहेत. पण हा किस्सा काय सांगितला ते कोरोनाच्या काळात केलेलं काम लोक जाणीव ठेवतात. मी चंदननगरला गेलो, इकडे गेलो तर चंदननगरला गेलो तर तिथं काय माझ्या ओळखीचे भेटले. एक जण म्हटलं तुम्ही यवतला उभे होते मला चहा पाजला होता. मी यवतमध्ये माझं गाव आहे. मी कधी गेलो तरी तिथं चहाला थांबतो आणि मग गप्पा टप्पा एक 10-20 लोक भेटतात. तर पुण्यावरून येणारी लोक थांबतात मला बघून. एक 2-4 तरी गाड्या थांबतात. मी तासभर थांबलो तो म्हणला तुम्ही मला चहा पाजला होता, तुम्ही मला ओळखत नाही, पण आता मी तो चहाच्या बदली तुम्हाला मी मत देणार. असे नाही काँग्रेसचा काँग्रेसचं तिकीट मला म्हणजे खरं सांगतो मी कोणाला मागायला बी नाही गेलो. पण मी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी काय केलं, काँग्रेस पक्षाने सगळ्यांचं जनमत घेतलं पुण्यामध्ये आणि उमेदवार कोण असावा काँग्रेस पक्षाचा ह्याच्यासाठी त्यांनी जनमत घेतलं आणि जनमतामध्ये मला लोकांनी लाईक केलं. मग किती केलं काय केलं पण सगळ्यांपेक्षा मला लाईक केलं आणि मग काँग्रेस पक्षाने त्याच्यावर मला उमेदवारी दिली. म्हणजे मी नेहमी म्हणायचो की मी पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकरांनी शिफारस केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने पुणेकरांना विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार आहे. मी सातत्याने महिनाभर तेच बोलत होतो आणि म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळेला जो सर्वे केला त्याच्यामध्ये माझं नाव आलं आणि मग राहुल गांधींच्या मार्फत माझं तिकीट पुण्यामध्ये. तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला मिळणार नाही मला